माने यांचं हे रिसॉर्ट प्रसिद्ध रिसॉर्ट आणि त्याची ही जाहिरात आपण पाहिलीत. मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज आलेले आहेत. भीम प्रेरणा रायकर हॉलिडेज निर्मळ संघाचे आणि ते मैदानाच्या आतमध्ये येत असताना एका बाजूला अनु आहे आणि दुसऱ्या बाजूला यश आहे. ओ अनुने पहिलाच चेंडू, ये पुराना स्टाईल आहे अनु का. कोणाला तरी वाटेल हा फटक्यासाठी गेलाय, पण हा कधीच फटक्यासाठी जात नाही. दाखवतो त्यापेक्षा शांत चित्ताने या फटक्याला त्याने खेळण्याचा प्रयत्न केला. येस, पहिली धाव धावबलकावरती जोडली गेली आहे आणि या पहिल्या धावेनंतर पुन्हा एकदा खराब. प्रसाद कडून अशा प्रकारच्या चुका होणं म्हणजे अष्टविनायकला विचार करण्यासारखं आहे. प्रसाद एक फ्रंटलाईन बॉलर आहे. अष्टविनायक विरारमध्ये येण्या अगोदर ज्यावेळेला कोणताही खेळाडू कोणत्याही संघामध्ये खेळायचा त्यावेळेला हा खेळाडू मोठमोठ्या संघांमधून खेळायचा आणि त्यावेळेला त्याची बॉलिंग बघण्यासारखी असायची. क्रुशियल मोमेंटला त्याने केलेल्या बॉलिंग अनेक वेळा आपण सर्वांनी बघितलेल्या आहेत. हो, यावेळेला समोर पुढे फुल ओव्हर लेन आणि बॅकफुटवरती जाण्याचा प्रयत्न जो काही केला होता अनुने तो त्याच्यामध्ये कमी पडलाय. नाही 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 मयूर, नाही, बाद नाही झाला. इथे फ्री हिट होता आणि त्यामुळे हलक्यातून ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सिंगल धावेताना दिसते. मित्र मनीष मेहर त्यांच्या आईंचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी विनंती करेल काकींना की आपण व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक स्वागत या DNCC दत्तगुरु नवापूर क्रिकेट क्लबच्या वतीनं, दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीगच्या वतीनं. अष्टविनायक विरार काहीतरी वेगळा करण्याच्या दृष्टीने या मैदानाच्या आतमध्ये उतरलाय, पण भीम प्रेरणा रायकर हॉलिडेज हा संघ सुद्धा पुढे तयारीने आलाय. अनुने बॉलला सोडलं, परंतु आता त्याचा हार्टबीट खूप वाढलेला असणार आहे. तितका जवळून चेंडू गेला लेग स्टंपच्या, वाईट आलाय. आतापर्यंत 5 धावा धावफलकावरती आहेत. सिंगल धाव येताना दिसते. विपुल मेहर आमचे असे स्कोरर ज्यांना स्कोरबुक सोडून कुठेही जावं असं वाटत नाही ज्यावेळेला ही स्पर्धा येते. विपुल मेहर, हा येस, डेनियल विटोरी. मी तरी आठवत होतो की कोणाला यांचा चेहरा मॅच करतोय. विपुल मेहर, डेनियल विटोरी. विटोरी म्हटल्यानंतर न्यूझीलंडचा असा अष्टपैलू खेळाडू, स्पिन बॉलर. बघा मुख्य स्क्रीनवरती विपुल आपल्याला दिसतोय. आमचे कॅमेरामॅन जयेश खूप फास्ट आहेत. बघा चेहऱ्यावरती किती स्मित हास्य आहे. स्कोरर म्हणून ते काम बजावतात. 8 वरती 1 पहिलं षटक संपलं. नागेश कर्णधार बॉलिंग मार्क वरती आलाय आणि त्याच्या समोर आता अनु. भीम प्रेरणा रायकर हॉलिडेज निर्मळचा संघ आता इथून काय गेअर बदलणार का. चांगली स्थिती आहे. 8 धावा तितक्याशा वाईट नाही आहेत, पण या मैदानावरती खेळत असताना तुमच्या बॅटमधून तुमच्या पहिल्या इनिंगमध्ये 30, 32, 35 धावा नाही बनल्या तर तुमच्यासाठी त्या धावांचा बचाव करणं अवघड होऊन बसतं. नागेशचा पहिला चेंडू इनसाइड आउट खेळलाय. चेंडूला पाठवला इंटू द गॅप. थँक्यू डीजे. चौकार आला अनुच्या बॅटमधून आणि टाळ्या वाजवण्याची संधी संपूर्ण डगआउटला मिळाली त्या भीम प्रेरणा रायकर हॉलिडेज निर्मलच्या. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला एका धावेसाठी पाठवलं सिंगल. यानंतर होणारी मॅच कोणत्या 2 संघामध्ये आहे? दत्तगुरु नवापूर आणि JSM बोळिंज या 2 संघादरम्यान यापुढील सामना असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघाचे कर्णधार आपण सुद्धा तयार राहा. आपल्याशी आम्ही चर्चा करणार आहोत या स्पर्धेबद्दल, तुमच्या निर्णयाबद्दल. समोर खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला रनआउटची संधी. फलंदाज यश बाद.
माझ्या आईचा उत्सव भरतोय नवरात्रीला सारा गावलक जमून येतोय आईचे देव. पॉवर प्ले. चला 16 वरती 1-2 षटकांचा खेळ संपलाय. चांगली सुरुवात. भीमप्रेरणा रायकर हॉलिडेज निर्मळ या संघाची. प्रतीक नवळेच्या हातामध्ये चेंडू आहे. निकिता मेहर चिनू यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती यायचंय. निकिता मेहर चिनू यांना विनंती आपण मंचावरती या. आपलं हार्दिक स्वागत या दत्तगुरु प्रीमियर लीगच्या वतीनं. पहिला चेंडू लेग ब्रेक होता. अनुने शेवटच्या क्षणाला त्याला दिशा देण्याचा प्रयत्न केला. एका धावेसाठी पाठवले. सिंगल धाव येताना दिसते. अनुराग 17 वरती 1 आहे. पहिली मॅच चालू आहे एफ ग्रुप मधली आणि त्या पहिल्या मॅच मध्ये यावेळचा चेंडू बघा किती खराब. उजव्या इष्टेच्या बाहेर. नो +1 अशा 2 धावा. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी दोन्ही संघ तयार राहा. तिसऱ्या षटकातील एक चेंडू झाल्यानंतर 1+9 आणि त्यानंतर बॅकफुटत जाऊन खेळण्याचा प्रयत्न. इनसाइड आउट मारायचं होतं. कबररावीचा फटका खेळायचा होता. त्या फटक्यावरती एक धावून कंप्लीट केले. सिंगल धाव येताना दिसते. धावफलकावरती धावा या 19 वरती थांबलेल्या आहेत. चांगली सुरुवात आहे अकॉर्डिंग टू प्लॅन. यावरचा चेंडू बाहेर कट होत असताना विशालला बीट करतोय. विशालने आल्या आल्या एक मोठा फटका जरूर लगावला होता परंतु त्यावरती झालेली फिल्डिंग त्याला धावा बनवण्यापासून रोखताना दिसली. आणि यावेळेला बघा कशा पद्धतीने बीट केलंय. लेग टर्न होताना आपण बघितलं त्या चेंडूला. लेग ब्रेक चेंडू होता. 20 वरती 1. 3 चेंडूचा अजूनही खेळणारे शिल्लक. आमचे दोन्ही पंच विवेक पाटील, गंभीर पाटील खूप चांगली कामगिरी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये करताना दिसतात. यावेळेला येस
फलंदाज बाद, विशालला मैदान सोडावा लागेल. विकेटचं पतन, मोठा धक्का. आई माझी हिरवी हिरवी साडी तिने चली बाई माझी हिरवी हिरवी साडी तिने चली नाही माझी सत्वाची खरोशी गावानू बैसली आई माझी सत्वाची खरोशी गावानू बैसली. थँक्यू. कॅच कॅच येस कॅच आहे. झेलचीच्या रूपाने गडी बाद झालाय. बॅटची कडा घेऊन नागेश यांच्या हातामध्ये गेला. विकेट आल्याने विकेट आल्यानंतर नवीन फलंदाज नयन देवलेकर मैदानाच्या आतमध्ये येतोय. स्वतः कर्णधार ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फेकी झाली आहे वेगानं, पण सुखरूप आपल्या क्रीजमध्ये ते पोहोचल्यात. 1 रन कंप्लीट केली आहे. कौतुक करावं लागेल प्रतीक नमोळेचं, ज्याने 1 नो बॉल प्लस रन दिल्यानंतर 1 विकेट 1 हवी होऊ दिलेलं नाहीये फलंदाजांना. ही ताकद तुमच्यामध्ये असणं गरजेची आहे. एखाद्या संकटामधून तुम्हाला बाहेर यायचं असेल तर हे कौशल्य तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. स्वतःला बॅक करता आलं पाहिजे. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, दिशा दिली, चेंडूला पाठवले सिंगलसाठी. एका धाव्याने धावफलक वाढेल. अनुरागच्या बॅटमधून आलेली सिंगल धाव. 3 षटकांचा खेळ संपला. 22 वरती 2 असं धावफलक आहे. भीम प्रेरणा रायकम हॉलिडे निर्मळ या संघाचा धावफलक. माझ्या आईचा सोळा रंगतोय भक्तांचा जमतोय मेळा. अभि शिर्के नवीन गोलंदाजी मार्क वरती. अभि शिर्के बॉलिंग मार्क वरती तयार होत असताना अनु बॅकफुट जाऊन खेळलाय. चेंडूला गॅपमधून नाही, ऋषीने फेकी केली. ती फेकी करत असताना सैरा बायरा दिशाहीन फेकी आणि त्यामुळे 1 धाव सहज कंप्लीट झाले. अनुने 1 धाव कंप्लीट केल्यानंतर नयनला स्ट्राईक हँड वरती आणलंय. अभिषेक बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला एका धावेसाठी पाठवलं. डिक्लेअरच्या दिशेने चेंडू चालला, 1 धाव येते. बघा अभिषेकची खासियत आहे. अभिषेक म्हटलं की अष्टविनायक, अष्टविनायक म्हटलं की अभिषेक. कालही अष्टविनायक, आजही अष्टविनायक आणि उद्याही अष्टविनायक, म्हणजेच अभिषेक शिर्के. मैदानाच्या आतमध्ये अनु समोर 24 वरती 2. अनुने पुन्हा एकदा समोर काढण्याचा प्रयत्न केलाय, परंतु यावेळेला हातामध्ये चेंडू येता राहिलाय. सिंगल धाव कंप्लीट केली जाते. आता यानंतर होणाऱ्या मॅच मध्ये खरी मजा आहे. होम टीम या मैदानावर ते खेळताना दिसणार आहे. होम टीम यानंतरची मॅच खेळेल. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, टॅप केलं चेंडूला. चेंडू दोघांच्या प्रसाद भाईने गेंद को अडाया आहे. पद्याने चेंडूला अडवलं. बघा कशा पद्धतीने फटका मारला होता. नयन देवलेकरने आपली पूर्णपणे ताकद झोकली. आडव्या बॅटने खेळले तर फोरमचा चांगला वापर, आणि त्यांचे फोरआर्म खूप चांगले आहेत, मजबूत आहेत, बळकट आहेत. आणि बॅकअप, ऋषीचा बॅकअप नेहमीच स्ट्रॉंग असतो, चांगला असतो. ऋषीने त्याला बॅक केलं जरूर, पण चेंडू पुढे चढलाय. 1 धाव तोपर्यंत धावून कंप्लीट. अभि शिर्केचा पुढील चेंडू अनुसाठी. अनुने यावेळेला ड्राईव्ह केलं. ऋषीच्या हातामध्ये चेंडू. पुन्हा एकदा 1 धाव कंप्लीट. दोन्ही बाजूंचे एफर्ट काय कमी व्हायचं नाव घेत नाही. त्यामुळे हे धावफलक तितकं वाढत सुद्धा नाहीये आणि तितकं थांबलेलं सुद्धा नाहीये. 27-2 लास्ट बॉल. काय नयनच्या बॅटमधून एक तुफानी चौकार बघायला मिळेल का? अपेक्षा तर होती. चेंडूला अडवलंय, फेकी हातातून चेंडू निसटला. 1 धाव कंप्लीट आणि त्यानंतर सिंगल कंप्लीट. 28 वरती धावफलक जाऊन थांबलं. अभिच्या हातातून 3 वेळा चेंडू निसटला आणि 4 षटकं संपल्यानंतर 29 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय ते अष्टविनायक विरार या संघासमोर. चला यापुढील होणारा सामना JSM आणि दत्तगुरु नवापूर दोन्ही संघांच्या कर्णधार आपण टॉससाठी या. नाणेफेकी केली जाणार आहे. आदरणीय किसनजी यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. दत्तगुरु क्रिकेट क्लब नवापूर आयोजित दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीग आणि या स्पर्धेतील एफ ग्रुप मधल्या दुसऱ्या मॅचचा टॉस. किसन साहेबांना विनंती करेल आपण टॉस साठी या.
दोन्ही कर्णधार आलेले आहेत. अक्विन ॲटो ही जाहिरात आपण बघितली. आता टॉस ओके DNCC असा कॉल आणि दत्तगुरू आलाय. बघा उलटा फिरत असताना साहेबांना विनंती करेल दोघांनाही शुभेच्छा द्यायच्यात आणि आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. टॉस जिंकलाय दत्तगुरू नवापूर या संघाने. निर्णय काय असेल? फिल्डिंग. आतापर्यंत झालेल्या मॅचेस आणि त्या मॅचेसला बघता किती धावांपर्यंत JSM ला रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. असं पण मॅच हाय स्कोरिंग यूज होते तरी पण आम्ही 30च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. या मैदानावरती 2 वेळा ही स्पर्धा मागील 2 वर्षामध्ये झाली. आता 3रं वर्ष आलंय. संघातील खेळाडूंनी म्हणा किंवा गावातल्या गावकऱ्यांनी कशा प्रकारचं सहकार्य या स्पर्धेला केलंय आणि हा या वर्षीचा थाट बघून तुम्हाला काय वाटतं? ह्या वर्षीचा थाट मी सांगण्यापेक्षा तुम्हीच बघितलं असेल व्हिडिओमध्ये. गावकऱ्यांचा सपोर्ट, सर्व मुलांचा, लहान मुलांपासून वरिष्ठ लोकांपर्यंतचा जो सपोर्ट आहे या ऑर्गनायझिंग म्हणजे करण्यामध्ये, तर तुम्ही स्वतः सांगायला काय गरज, मी सांगण्या काय कमी नाही पाहिजे, तुम्हालाच समजलं पाहिजे काय आहे. तर खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. या मॅचसाठी खूप चांगली स्पर्धा आहे त्यामुळे याची चर्चा तर होते. दुसऱ्या बाजूला JSMने टॉस जिंकलेला नाही आहे पण त्यांना पहिली बॅटिंग करायची आहे. सो किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असणार आहे आणि कसा खेळ आम्हाला बघायला मिळेल? आमचा 40+ करायचा आम्ही प्रयत्न करू आणि खेळ तर आमचा सध्या खूप चांगला चालू आहे. क्वालिफाय होतोय बट थोड्यासाठी आम्ही कुठेतरी चुकतोय तर ती चुकी आम्ही भरून काढण्याचा प्रयत्न करू आणि आमचा परफॉर्मन्स चांगला देऊ या टायमाला. दत्तगुरू नवापूर प्रीमियर लीग आहे आणि या स्पर्धेमध्ये आल्यानंतर कसं वाटतं हे संपूर्ण आयोजन बघून? स्पर्धा तर खूप चांगली केली आहे. आयोजन पण गेल्या टायमापेक्षा खूप अप्रतिम आहे आणि खेळायला पण मजा येईल आणि ग्राउंड वगैरे आणि ज्या टायमात ज्या हिशोबाने माहोल आहे त्या हिशोबाने खूप चांगला आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. मी दोन्ही संघांना इथे प्रोटीन बार दिलं जाणार आहे. लॉसन कोरिया यांच्या माध्यमातून याची पूर्तता करण्यात आलेली आहे आणि ते दोन्ही संघांना दिलं जात आहे. दत्तगुरू नवापूर गावामध्ये इतकी चांगली स्पर्धा म्हटल्यानंतर प्रोटीनची गरज काय? आपोआप ती एनर्जी, ती ताकद या सर्व खेळाडूंना आलेली आहे. धन्यवाद साहेब. आपल्याला विनंती आपण स्थानापन्न व्हायच्या. नाणेफेकीचा कौल झालेला आहे. नाणेफेकीचा कौल दत्तगुरू नवापूरने जिंकत असताना पहिली फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय टीम JSMला. चांगली मॅच यानंतरची असणार आहे. तुर्तास चालू असलेली मॅच भीम प्रेरणा रायकर हॉलिडेज निर्मळ या संघाने पहिली बॅटिंग केल्यानंतर आता चेसिंगमध्ये अष्टनेक विरारला आपण पाहतोय. चांगली मॅच, रंगतदार मॅच. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. DNCCचं हे बहारदार आयोजन दत्तगुरू नवापूर प्रीमियर लीग 2026 पर्व 3रं. स्टेट इन विथ DBN लाईव्ह. थँक्यू टू आदरणीय जगदीशजी मेहर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी साहेबांना विनंती करेल आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. जगदीशजी मेहर साहेब, आपल्याला आदरपूर्वक विनंती की आपण मैदानाच्या दिशेने मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. सी कॉस्ट कॅफेचे ओनर आदरणीय सचिनजी वैती यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलेली जर्सी खरोखरच खूप सुंदर आहे, अट्रॅक्टिव्ह आहे आणि थीमला मॅच करणारी आहे आणि त्याच्यावरती सर्वांच्या नजर आहेत. बघा ती तुम्ही गेटवरती आल्यानंतर तो जो पिंक देखावा तुम्हाला गेटवरती दिसतोय, त्यानंतर मैदानाच्या चारी बाजूने जो काय पिंक पडदा लावला गेला आहे, आमच्या व्यासपीठावरती असलेले जो काय बॅनर आहे, या साऱ्याला जर बघाल तर ती जर्सी त्याला पूर्णपणे मॅच होते. आणि थँक्स टू आदित्य या सर्व गोष्टींसाठी. फेकी वेगानं पण धाव कंप्लीट केली आहे वाघानं. वाघ म्हणजे कोण? मिस्टर AB. एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला अभिषेक आहे. चार वरती 1 नयन सध्या स्थिती जर बघाल तर शेवटचा बॉल बाकी आणि चांगली गोलंदाजी आतापर्यंत झाली आहे. ऑन साइडला आडवा बॅट ना कडक पण बेधडक फिल्डिंग नयन देवलेकरची. चांगली फेकी, तोपर्यंत 1 धाव. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव बलकती धाव आहेत 5. एका गाड्याच्या मोबदल्यात अष्टविनायक विरार.
आता याच गाण्यावरती नेक्स्ट मॅच मध्ये अनेक जण थिरकताना तुम्हाला दिसतील. होम टीम मैदानाच्या आतमध्ये खेळणार आहे. त्या अगोदर भरत सर, नेक्स्ट मॅचसाठी ना तिकडे खूप सारे गाड्या लोड केलेल्या आहेत, डान्सर वगैरे सगळे रिचार्ज करून आलेले आहेत, म्हणजे बॅटरी वगैरेचा काहीच डाऊट नाही. आदरणीय आशिष मस्के यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी आशिष मस्के साहेबांना विनंती करेल आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीग 2026 पर्व 3च्या वतीनं. अनुरागचा हा चेंडू लेगस्टम्पच्या बाहेर, अभिने सोडू दिला, जाऊ दिला, एक धाव आली म्हणजे तो एकचा फासला क्लिअर केला. टार्गेट किती आहे? 29 आणि 29 धावांचा पाठलाग बचाव नयन या मैदानावरती काल नव्हे तर आजपर्यंत झालेल्या मॅचेस मध्ये आपण सर्वांनी बघितलं. लेगस्टम्पच्या बाहेर पुन्हा एकदा चेंडू जातोय अन्नूचा आणि येतोय वाईड. 29 चेसेबल आहेत. प्रेडिक्शन काहीच देऊ शकत नाही. 29 इझिली चेस पण होऊ शकतो आणि 29 चेस करण्यासाठी त्यांचा धूर पण निघू शकतो, काही होऊ शकतं. कारण की काल आपण एक मॅच बघितली की पूर्ण इनिंग मध्ये एक पण बाउंड्री लागली नाही. आम्ही 34 धावांचा पाठलागाने बचाव मगाशी बघितला. त्या मॅच मध्ये जी काही रंगत आली होती, प्रणय मात्रे आणि नितेश पाटील यांच्यामधले जे काय बॅटल रंगलेलं होतं, तोडफोड सामना. हो, यावेळेला पुन्हा एकदा इथे वाईट चॅटरिंग. डायरेक्ट सांगा ना, म्हणजे डायरेक्ट उल्लेख करा ना की आमची मॅच तुम्ही बघितली आणि आमची उडालेली धांदळ तुम्ही बघितली. घाबरू नका, मी मोठ्या मनाचा आहे. मी लोकांची खेचतो ना तर माझी खेचायला देतो. पण त्याच्यामध्ये विमल सिंगचा जो काही अटेम्प्ट होता, विमल सिंगने केलेली फिल्डिंग होती, अफलातून होती. दिविशा तेजस 11ने केलेला खेळ हा कौतुकास्पद होताच, पण त्या मॅच मध्ये जी तोडफोड होत होता ना, ती जी काही मजा अनुभवली आहे सगळ्यांनी, ती खरोखरच न्यारी होती, वेगळी होती आणि आम्हाला सर्वांना आनंद मिळाला. हार जीत आता जेकेसीची हारो किंवा दिविशा तेजस 11 जिंकू हा वेगळा भाग राहिला. आम्हाला त्या सामन्याला एन्जॉय करता आलं ही महत्वाची बाब आणि या सर्व गोष्टीचं क्रेडिट जात आहे दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीगला. नाही, आणि मॅच उतरताना पण ऑर्गनायझर सगळ्यात मोठी गोष्ट बघतो काय माहिती आहे का, की सामने झाल्यानंतर ते सामने प्रेक्षकांना आवडले पाहिजेत, त्या सामन्यांना प्रेक्षकांनी एन्जॉय केलं पाहिजे. आणि राहिली गोष्ट आमच्या टीम मधले विमल सिंग आमच्या टीम मध्ये मॅजिशियन आहे, तो काही करू शकतो. विमल सिंग इज अ मॅजिशियन. आता मी बोललो तो काही करू शकतो हे तुम्ही समजून जा. नाही, त्याच्यामध्ये सर्व सार येतो. अभिने चेंडूला शेवटच्या क्षणाला दिशा दिली आणि एक धाव. पहिला चेंडू आय थिंक हाताळला गेलाय. 4 वाईड नंतर पहिला अनुने सरळ बॉल टाकलाय, त्याच्यावरती एक धाव येताना दिसले. आमचे पंच विवेक पाटील यांना आपण स्क्रीनवरती पाहिलं. त्या चर्चेकडे नाही येणार आहे, त्या अगोदर एबी अफलातून चांगला खेळाडू आहे. एबी टॅप केलं चेंडूला. अरबाजने घेतलेली उंच उडी. या चेंडूला अडवत असताना कोणती धाव येताना दिसत नाहीये. डॉट बॉल आलाय. मागील वर्षी अशीच एक मॅच झाली होती आणि ती मॅच बघत असताना डोळ्यासमोर येत होती आणि त्या मॅच मध्ये नितेश पाटील ॲज इट इज होता, पण त्याच्या समोर राहुल पोळेकर होता. होम साईडच्या वर्सेस तेजस 11ची ती मॅच होती आणि तो थरका पडणारा सामना. आता सुद्धा तेच. हो, यावेळेला आला ती का अपेट चेंडूला तटावले जरूर. हो, यश चेंडूला अडवलं, फेकी केली, तोपर्यंत एक डाऊन कंप्लीट झाली आहे. गेल्या वर्षीची एक मॅच होती तेव्हा बॅटिंग साईड कुठली टीम होती आठवत नाही, पण फिल्डिंग साईडमध्ये विमल होता आणि विमलनी बॉल डोक्याने अडवला होता आणि तो मॅचचा टर्निंग पॉईंट होता. म्हणून मी हेच कारण आहे, मी विमलला मॅजिशियन का बोलतो तर हेच कारण आहे. डोक्याने आणि DCC मधला तो हाताचा प्रकार, एक्झिबिशन मॅच मधला, या साऱ्या बाबी आठवण्यासारख्या. 11 वरती 1, 2 चेंडूचा अजूनही खेळाने शिल्लक आहे. अभि स्ट्राईक एंडवरती आणि अनु ओ या बॉलला वेगवान फटका समोरच्या दिशेने अलॉंग द कार्पेट. मैदानाला घासत, पुसत, चाटत चेंडू निघून जात होता आणि अशाच वेळेला फिल्डिंग चांगली होत असताना आपण पाहिली आणि चेंडू अडलाय. तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट. मला वाटतं शेवटचा बॉल बाकी असेल, लास्ट बॉल. 12 वरती 1. दुसऱ्या षटकामध्ये जवळजवळ माझ्या मते 3 वाईड चेंडू हाता आले, तरी पण धावसंख्या आहे ती म्हणजे 2 षटकाच्या अखेरीस 13 आणि अजूनही आवश्यकता आहे ती 12 चेंडू 16 धावांची, म्हणजे 6.5चा रन रेट गाठला आहे आणि 8चा रिक्वायर्ड रेट, 8चा रन रेट गाठायचा आहे हा सामना जिंकण्यासाठी.
धावफलक म्हणजे 8ची सरासरी राखायच्या. 12-16 हीच सेम इक्वेशन तुमच्या मॅचला होती, पण आता चित्र थोडंसं वेगळं आहे. अरबाज आणि निर्मल भीम प्रेरणा रायकर हॉलिडेज निर्मलचा संघ जर आपण बघाल तर त्याच्यामध्ये त्यांचा जो ट्रम्प कार्ड बॉलर आहे तो पॉवर प्लेची ओव्हर टाकतोय. म्हणजेच काय तर थोडं निर्मलचं पार्ट थोडं वरचढ वाटायला लागले. पण मैदानाच्या आतमध्ये असलेले 2 फलंदाज ऑलरेडी सेट आहेत. सेट का मी म्हणतोय कारण दोघांच्या जर खेळलेले चेंडू बघाल तर 5-5 आहेत. धावा 4-4 बनवल्यात. 5 चेंडू तुम्ही फेस करणं 4 षटकांच्या मॅचमध्ये तुम्ही म्हणजे बऱ्यापैकी सेट झालेला आहात. आणि अशा वेळेला अशा गोलंदाजाला फेस करणं आणि ते सुद्धा पॉवर प्लेमध्ये मजा नाही. ऑन साईडला चेंडूला गॅप मधून नाही मारू दिले. चांगली फिल्डिंग. परंतु भरत सर बॅट्समन सेट झालेत पण अरबाज हा असा एक गोलंदाज आहे ना की तो पूर्ण वर्षभर सेट असतो. त्याच्यावरती आक्रमण करणं आणि त्याच्यावरती आघात करणं इतकं इझी नाहीये. यावेळेला चेंडू फेकी सुद्धा वेगानं एकदा धावून कंप्लीट केली गेली. पॉवर प्लेच्या दोन्ही म्हणजे पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूवरचा खेळ जर बघाल फलंदाजाने त्याचं वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न केलाय पण संपूर्ण मेला कोणी लुटलाय. क्षेत्ररक्षकाने चांगली फिल्डिंग बाउंड्रीवरती करत असताना दोन्ही फलंदाज आपण क्षेत्ररक्षक आपण बघितलं. एका धाब्यासाठी अभिनय पुन्हा एकदा चेंडूला खेळलं. सिंगल धाब येताना दिसते. एका धाब्याने धावफलकाला बढावा देण्याचा प्रयत्न पुढे जाण्याचा प्रयत्न होतो. 9 चेंडू 14 धाब्यांची गरज. आठ चेंडू आणि 13 धावा. 16 वरती 1. एखादी बाउंड्री एखादा चौकार. आदरणीय दीपक जैन साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी दीपक जैन साहेबांना विनंती करेल आणि गौतम जैन साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेल आपण आदरपूर्वक मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत दत्तगुरु नावावर प्रीमियर लीगच्या वतीनं. वाईट आलाय यावेळेला ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेलाय सिंगलसाठी. पायाच्या साह्यानं गंभीर सांगतायत. एक धाव आलीये. नयन काय इथे एखादा चौकार या मॅचला बदलवेल का? नाही बदलवायला तर लागेलच. नाही बदललं ना तर मग ह्यांचं नशीब बदलेल. मग कसं आहे की मग लुजर मॅच खेळायला लागेल आणि मग ती डू ऑर डाय असेल. जर जिंकलेत तर तुम्हाला एक एक्स्ट्रा लाईफलाईन मिळते. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्या चांगल्या क्षेत्ररक्षणाचा फायदा मिळालाय निर्मळ संघाला. आणि मी मगाशी अरबाज बद्दल बोलत होतो. अरबाज गेल्या वर्षी निर्मळच्या मेन टीम मधून खेळत होता तर त्याचं डिमोशन नाही झालंय तर तो इंजरीनी ग्रासला होता म्हणून तो या संघामध्ये यावर्षी खेळताना दिसतोय. आदरणीय नरेश जैन साहेब सुद्धा त्यांच्या समवेत आहेत आणि मी नरेश जैन साहेबांना विनंती करेल आपण सुद्धा येऊन मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. आपलं हार्दिक स्वागत. हा दाची गरज असताना पहिला चेंडू सिंगल. भरत सर 6-10 म्हणजे 2 चौकारांचं समीकरण आहे. जर स्वैर मारा नाही केला म्हणजे वाईड किंवा नो चेंडू नाही हाताळला तर बॅट्समनला 2 चौकार मारणं अनिवार्य आहे. दरम्यान पुल चेंडू फुलटॉस चेंडू होता. स्लॉट स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु कोणत्याही प्रकारची धाव घेतलेली नाही आहे कारण की आता तो पूर्ण भार टीमला जिंकून देण्याचा पूर्ण भार लेफ्ट हँडेड बॅट्समननी स्वतःच्या खांद्यावरती घेतलाय की तो उभा राहिलाय की मी करून दाखवेल. आहा मारू की नको, करू की नको, खेळू की नको. हो विजयचा अटेम्प्ट बघा. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी सोडलं नाही. धावची चरबने गडी बाद. अभिषेकला मैदान सोडावं लागतंय. गॉन. दारान गो आई वाटई दयेच पाणी तुझी. दारान गो आई वाटई दयेच पाणी. थँक्यू डीजे. भरत सर पुढच्या मॅचची आतुरता तुम्ही दुपारपासून बघत असाल. ऑडियन्स इतकी नव्हती, प्रेक्षक वर्ग इतका नव्हता पण आता हळूहळू प्रेक्षकांचे पाय मैदानाच्या दिशेने यायला लागलेत. का? त्याचं एक कारण आहे कारण की याच्या पुढची मॅच ही आहे दत्तगुरु नवापूर क्रिकेट क्लबची DNCC या इथल्या लोकल टीमची मॅच यानंतर आहे आणि त्या लोकल टीमला सपोर्ट करण्यासाठी पूर्ण गाव नवापूर पूर्ण गाव इथे येऊन ठेपलाय. आणि समीकरण आता जवळजवळ मॅच निर्मळ संघाकडे झुकलेली आहे. फक्त औपचारिकता बाकी आहे कारण की समीकरण आहे ते म्हणजे 1 चेंडू आणि 8 धावा. आता ते ISPL मध्ये पॉसिबल होतं पण अंपायर असा एक हात वरती करायचा
आणि 9 धावा डिक्लेअर करायचा, परंतु तेही इथे झालेलं नाही आहे. आणि अशा प्रकारे निर्मळ संघ विजयी झाला आहे. खूप खूप अभिनंदन निर्मळ संघाचं आणि अष्टविनायक विरार संघाचे खूप खूप कौतुक. चला पुढील सामन्याचे दोन्ही संघ नवापूर आणि बोळीन्स दोघांनी रेडी राहायचंय.